मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत 29 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं जाणार आहे आणि त्यासाठी आज पाहणी दौरा केला जाणार आहे। स्टेज, बैठक व्यवस्था, येण्या जाण्याचा मार्ग या सगळ्या गोष्टींची तपासणी होणार आहे। तर मनोज जरांगेंचं 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। दरम्यान त्यासाठी आज पाहणी दौरा होणार आहे। तिथला स्टेज, बैठक व्यवस्था, येण्या जाण्याचा मार्ग या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, नेमका हा तपासणी दौरा कसा होणार आहे? आपण पाहतोय दीपाली की 29 ऑगस्टला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानाची निवड केली आहे त्यांच्या आमरण उपोषणासाठी, कारण का मराठ्यांच्या हक्कांसाठी ते आवाज उठवत आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईत ते आमरण उपोषण करणार आहेत। गेल्या वर्षी गणपतीच्या दरम्यान त्यांनी इथे जे आहे ते आंदोलन केलं होतं। आता यावर्षीही मुंबईमध्ये ते आंदोलन करणार आहेत आझाद मैदानमध्ये। मात्र त्याआधी आपण इथे पाहतोय की त्यांचं जिथे आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे, त्या ठिकाणाची पाहणी इथे केली जात आहे। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आझाद मैदान इथे हा पाहणी दौरा जो आहे तो केला जात आहे। मराठा समाजाकडून जे मराठा क्रांती मोर्चा आहे त्यांचे हे जे कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, त्यांच्याकडून ही पाहणी केली जात आहे। नेमकं इथे स्टेज कुठे उभारला जाऊ शकतो, बैठक व्यवस्था कशी असेल, येण्या जाण्याचा मार्ग कसा असणार आहे, तसेच इतर आवश्यक ज्या वस्तू आहेत, ज्या व्यवस्थापन आहेत, त्यांची देखील पाहणी इथे केली जात आहे। आणि 29 तारखेचं नियोजन कसं असणार आहे याचा आढावा एकंदरीत इथे घेतला जात आहे। आपण पाहतोय की स्टेज उभारणी कशी असणार आहे, त्यासोबतच जे सगळे मराठा बांधव इथे येणार आहेत आझाद मैदानला 29 तारखेला, त्यांची नेमकी व्यवस्था कशी असणार आहे या सगळ्याचा आढावा इथे घेतला जात आहे। कारण का 29 ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला आहे मनोज जरांगे यांच्याकडून इथे आंदोलनासाठी, आमरण उपोषणासाठी, आणि त्यानंतर आता इथे हा जो पाहणी दौरा जो आहे तो इथे केला जात आहे। खरं तर हे जे सगळे त्यांचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमका हा जो पाहणी दौरा आहे तो आता कुठपर्यंत आला आणि कशा पद्धतीची तयारी जी आहे ती इथे झालेली आहे। काय सांगाल, पाहणी दौरा करत आहात, नेमकं कशी व्यवस्था असणार आहे 29 तारखेची? सगळेच येतात एकत्र, एकच देऊ ना, एकच कशी पद्धतीची व्यवस्था असणार आहे 29 तारखेची? आज पाहणी दौरा तुम्ही करत आहात, नेमकं काय नियोजन तुम्ही आखलं आहे? बघा, नियोजन जसं गेल्या वर्षी होतं त्याचप्रमाणे असेल, फक्त ज्या गेल्या वेळी म्हणजे ह्याच महिन्यात गेल्या वर्षी आपण सर्व एकत्र भेटलो होतो, तिथे आंदोलन झालं होतं। गेल्यावेळी जो प्रकार जे घडला किंवा ज्या अडचणी आल्या त्याच्यावरती मात करण्यासाठी, म्हणजे त्यातल्या कुठल्या त्रुटी ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आम्हाला, आणि त्याच्यावरती मग आम्हाला प्लॅनिंग करतो की आता काय करा। मागे स्टेजमुळे काय झालं होतं, स्टेज जास्त मागे होता, तो थोडा पुढे घेतो आहे। मग मागे तुम्हालाच फिरायला जागा नव्हती, म्हणजे तुम्हाला जेव्हा मीडियाला यायचं तिकडे चिखल झाला होता, पण गेल्या वेळी आपण ती खडी टाकली तर तो एक प्रकार चांगला झाला आहे। अजून किती चांगला करू शकतो, पावसाळी दिवस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मग येणारा आमचा जो मालक वर्ग आहे, म्हणजे जो बेसिकली शेतकरी आणि कष्टकरी जी जनता जी आहे त्यांच्यासाठी सगळ्या सुखसोयी आहेत, कारण ते महाराष्ट्राचे मालक आहे, सातबारा त्यांच्या नावावरती आहेत आणि त्यांच्या नियोजनासाठी हा सगळा घाट घातलेला आहे। कारण 29 तारीख दादांनी सांगितलं की अंतरवलीला करतोच आहे आंदोलन, पण त्यानंतर त्यांनी आम्हाला लगेच फोन केला आणि मीडियाला तुम्हाला पण तुमच्या मार्फत त्यांनी सांगितलं की मी मुंबईला येणार म्हणून। गेल्या वर्षी जे काही आंदोलन झालेलं होतं त्याची दखल हायकोर्टाने घेतलेली होती, कारण आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा अनेक आंदोलक फिरत होते, हायकोर्टाने सांगितल्यानंतर आंदोलन मागे घ्यावं लागलेलं होतं। यावेळेला कशी तयारी असणार आहे? गेल्या वर्षी जे झालं ते यंदा होऊ नये यासाठी काय करणार? बघा, त्यासाठी हे संपूर्ण बंधन वर्षभर दिलंच आहे। हायकोर्टाने जर तुम्ही म्हणलात असता तर हायकोर्टाने आम्हाला परमिशन आता केलं नाही, संध्याकाळी 5 पर्यंत बंद करा, 6 पर्यंत बंद करा, पण येऊन दे ना हायकोर्टाला आम्ही सांगू ना। कारण गेल्या वर्षी ह्याच शासनाने जिथे कायदे बनले जातात विधानसभेमध्ये आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यापासून सर्वांनी आश्वासन दिलं होतं की वर्षभरात किंवा 1 महिन्यामध्ये तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। आता नाही झाले आहेत ते, आता नाही झाले म्हणून पुन्हा येतो आम्ही तिकडे, आणि त्यासाठी काय लागणाऱ्या गोष्टी आहेत आता ही डेडिकेटेड जागा आहे आंदोलनासाठी। हायकोर्टाने सांगितलं असेल ज्या महाराष्ट्र शासनाची डेडिकेटेड जागा आहे, ही आतमध्ये जेवढी माणसं बसतील ही जबाबदारी आमची असेल, पण बाहेरची जी जबाबदारी आहे ती शासनाने घ्यावी। पण ओबीसी आणि मराठा हा संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि त्याच 29 तारखेला आझाद मैदानामध्ये होतोय, तर
दोघांमध्ये क्लॅश होणे यासाठी काय करणार आहोत? म्हणजे इथे आंदोलन होणार आहे की आंतरवली साठ्यामध्येच होईल? हे बघा, ओबीसी सुद्धा आमचेच बांधव आहेत. आम्ही काय त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात नाही आणि ते पण त्यांची मागणी मागतात. आता सुद्धा आम्ही सुद्धा तेच मागतोय. आता असं पाहायला गेलं तर जरांगे पाटील ओबीसीचं नेतृत्व करत आहेत. असं पाहायला गेलं संपूर्ण समाजाला जरांगे पाटलासारखा आता ओबीसीचा नेता मिळाला, कणखर आणि एवढा स्ट्रॉंग नेता मिळाला, तर मला वाटतं तर सर्व येते आणि आम्हाला काय कोणाचा विरोध नाही. जर त्यांचं आंदोलन असेल तरी शांततेने करतील, आम्ही आमचं शांततेने करू. आंदोलनासाठी रितसर परवानगी पोलिसांकडे आम्ही मागितलेली आहे. त्यांनी देण्याची तयारी दर्शवली का? कारण बघा गेल्या वर्षीचा कसं आहे की अजून का त्यांच्याकडनं आम्हाला रिप्लाय आला नाही आहे. आम्ही त्यांना परमिशन मागितलेली आहे आणि दरवेळी असं परमिशन कोण देतच नाही हो. इतका आमचे 58 मोर्चे काढले आणि सगळ्यांना परमिशन असं कुठे कधी मिळतच नाही. 29 तारखेला मुंबईला येणार हे निश्चित झालं आहे आझाद मैदानावर. हो, त्यांनी आम्हाला तयारी करायला सांगितलेली आहे आणि आम्ही मुंबईचे मराठे बांधव म्हणून आम्ही आमच्या तयारीला लागलो आहे आणि आमची तयारी दरवेळी नियोजन करतो आणि त्याप्रमाणे त्याच पद्धतीने जी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, महानगरपालिका असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, RTO असेल किंवा हॉस्पिटल्स असतील, ज्या गोष्टी लागतात, पाण्याची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्या मार्गे आम्ही कामाला लागलेलो आहोत. नियम जर बघितले आझाद मैदानामध्ये आंदोलन करायचे तर संध्याकाळी 6 वाजता आझाद मैदान खाली करावं लागतं, त्याच्याबद्दल हायकोर्टाचे निर्देश आहेत. मग मनोज जरांगे जर मुंबईमध्ये आले तर ते तुम्ही नियम तशा पद्धतीने यावेळेला पाळणार की आपलं आंदोलन सलग सुरू असेल? साहेब बघा, हे नियम सामान्य माणसासाठी असतात, कोर्टासाठी नसतात. आम्ही सांगू ना, मागणी करू हायकोर्टाकडे, बाबा न्यायदेवतेकडे, किंवा तुम्ही थांबा आमच्यासाठी. आम्ही काय कुठलं विदेशातले माणसं नाहीत ना, पाकिस्तानातले किंवा इकडचे. आम्ही तुमचेच आहोत. तुम्ही आमच्यासाठी नियम चेंज करू शकतात जर तुम्हाला काय वाटेल. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आम्हाला काळजी घ्यायची आहेत, मुंबईकरांची काळजी घ्यायची आहेत, पण मुंबईकरांसाठीच होतोय की आम्ही. मुंबईमध्ये सुद्धा सगळे बांधव आमचेच आहेत आणि जो येणारा जो वर्ग जो आहे हा जेनझी आहे.